कॉफीच्या कपातील ऊब आणि न बोललेली काळजी. स्वयंपाकघरात कॉफीचा मंद वास पसरला होता. 2 कप हातात घेऊन सानिका डायनिंग टेबलजवळ येते. तिचा चेहरा अजून शांत दिसत होता. सानिकाने 1 कप आर्यनला दिला आणि दुसरा कप स्वतःला घेतला. सानिकाने तो कप तोंडाला लावला. कॉफी गरम असल्यामुळे तिला चटका बसला. तिच्या तोंडून एकदम सुस्कारा बाहेर पडला. गरम आहे सावकाश, तो सहज म्हणाला. ती हसत म्हणाली, नेहमीच एवढी काळजी घेता का सर? तो क्षणभर थांबला, मग शांतपणे म्हणाला, आज जरा जास्त. कॉफीचा पहिला घोट आणि त्या शांततेत एक वेगळीच आपुलकी. कॉफीत मिसळलेले शब्द. सानिका म्हणाली, रात्र कधी गेली कळलीच नाही. आर्यन हलकसं हसला. काही रात्री झोपण्यासाठी नसतात, फक्त श्वास घेण्यासाठी असतात. ती त्याच्याकडे पाहते, तोही तिच्याकडे. दोघेही पुन्हा कॉफीकडे लक्ष देतात, जणू डोळ्यातलं बोलणं लपवण्यासाठी. तेवढ्यात दाराची बेल वाजली. आर्यन उठतो, दार उघडतो. एक नोकर आत येतो. त्याच्या हातात एक कॅरी बॅग. ती आर्यनच्या हातात देतो. आर्यन ती बॅग सानिकाकडे वाढवतो. हे घ्या. सानिका गोंधळते. हे माझ्यासाठी. तो मान हलवतो. तयार व्हा, इथूनच ऑफिसला जाऊया. सानिका आश्चर्याने ती बॅग उघडते. आत नीट फोल्ड केलेले कपडे, साधे सुबक, अगदी तिच्या आवडीचे. तिचे डोळे मोठे होतात. सर, एवढ्या सकाळी हे सगळं कुठून? तो फक्त तिच्याकडे पाहतो, हसतो, काहीच बोलत नाही. त्या स्माईलमध्ये उत्तर होतं आणि त्याहीपेक्षा जास्त. सानिकाच्या मनात काहीतरी हललं. हा माणूस माझ्याबद्दल इतकं कसं जाणतो? सानिका ती कॅरी बॅग घट्ट धरून हळूच म्हणते, थँक्यू. तो लगेच थांबतो. त्यासाठी नाही. क्षणभर दोघेही शांत. त्या शांततेत काळजीचं रूप प्रेमात बदलत होतं. सानिका खोलीकडे वळते. तयार होण्यासाठी. आर्यन तिथेच उभा राहतो, तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत. मनात एकच विचार, आज ऑफिसमध्ये ती माझ्यासमोर असेल, पण आजसारखी जवळ नसणार. आकाशात हलकंसं ऊन, रस्त्यावर नेहमीची गडबड, पण आर्यनच्या मनात मात्र वेगळंच काही चालू होतं. गाडीमध्ये सानिका खिडकीकडे पाहत बसली होती. तिच्या मांडीवरती कॅरी बॅग, चेहऱ्यावर अजूनही आश्चर्याची छटा. आर्यन ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता, पण त्याचं लक्ष रस्त्यावर कमी आणि मनातल्या विचारावर जास्त होतं. मनात चाललेला संघर्ष. आता नाही सांगितला तर कधीही नाही. हा प्रश्न त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. आजपर्यंत ज्यांच्यावर त्यानं प्रेम केलं ते एक ना एक कारणाने दूर गेले. आई गेली, माणसं बदलली, नाती तुटली. सानिकाला गमवायचं नाही हा विचार त्याच्या मनात ठाम होता. पण लगेच दुसरा विचार, पण एवढ्या थेट कसं सांगू? तिला घाबरवायचं नाही, तिचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं नाही. तो नकळत तिच्याकडे पाहतो. ती शांत आहे, निर्मळ आहे आणि नकळत त्याच्या मनात घर करून बसली आहे. मनात अनेक विचार, कल्पना. तोच. गाडी एका सिग्नलवर थांबते. तेवढ्यात रेडिओवर एक जुनं गाणं लागतं. सानिकाने कधीतरी ऑनलाईन चॅटमध्ये सांगितलेलं. मला हे गाणं खूप आवडतं. यात आईची आठवण येते. आर्यनच्या मनात काहीतरी क्लिक होतं. सांगायचं, पण शब्दांनी नाही. त्याच्या ओठावर हलकंसं हसू येतं. ऑफिसमध्ये परतलेला आर्यन आणि नजरेत अडकलेली सानिका. ऑफिसमध्ये पाऊल टाकताच आर्यन पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या रूपात आला. तोच आत्मविश्वास, तोच संयम, पण आज मन मात्र कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी अडकलेलं होतं. केबिनमध्ये शिरताच त्याने मोबाईल उचलला. एक नंबर डायल केला. हो, सगळं ठरल्याप्रमाणे करा, तो शांतपणे बोलला. वेळ जागा काहीच चुकायला नको. पलीकडून होकार आला. कॉल कट झाला. तो खुर्चीत बसला, पण मन केबिनमध्ये नव्हतंच. नजरा ज्या कामातून भरकटत होत्या. समोर फाईल्स होत्या, मेल्स, मीटिंग्स, कॉल, सगळं सुरू होतं, पण त्याचं पूर्ण लक्ष फक्त सानिकावर. ती आपल्या डेस्कवर कामात मग्न होती. फाईल्स लावणं, कॉल्स अटेंड करणं, नेहमीसारखंच. पण आज काहीतरी वेगळं होतं. तो ड्रेस आणि थांबलेले श्वास. सकाळी तिला जे कपडे दिले होते ते तिने घातले होते. साधे पण तिच्यावर विलक्षण शोभून दिसणारे. आर्यनची नजर नकळत तिथेच थांबली. सकाळी एवढं लक्षातच आलं नव्हतं. आता मात्र त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. ती चालताना, फाईल पुढे करताना, कुणाशी बोलताना, प्रत्येक हालचालीत एक सहज सुंदरपणा होता. कामात असूनही मन तिच्याच भोवती. आर्यन स्वतःला सावरतो. आर्यन कामावर लक्ष दे. तो
तो पुन्हा लॅपटॉपकडे पाहतो, मीटिंगमध्ये बसतो, निर्णय घेतो, पण तरीही डोळ्यांच्या कडेकडून ती दिसतच होती. संध्याकाळची कल्पना आणि अंगावरून गेलेले शहारे. एक क्षणभर तो थांबतो. मनात संध्याकाळची कल्पना उमटते, ती जागा, तो क्षण आणि तिला द्यायचं ते सरप्राईज. त्याच्या अंगावरून हलकेसे शहारे येतात. ती कशी रिॲक्ट करेल, हसेल, गप्प बसेल की समजून घेईल. त्याच्या ओठावर नकळत स्मित येतं. सानिका फाईल घेऊन त्याच्या केबिनमध्ये येते. सर, हे डॉक्युमेंट्स. तो तिच्याकडे पाहतो. क्षणभर ती थांबते. काही चुकलंय का सर? तो दचकतो. नाही, ठीक आहे. ती बाहेर जाते. आर्यन खुर्चीत मागे टेकतो. आज सांगायचं आहे तो मनाशी ठरवतो. शब्द कसेही असोत, पद्धत कशीही असो, पण भावना खरी आहे. आणि संध्याकाळ आता फार लांब नव्हती. ऑफिस सुटायची वेळ झाली होती. सगळीकडे गडबड, लोकांची लगबग आणि आर्यनच्या मनात मात्र एकच विचार ठाण मांडून बसला होता. तो सानिकाला केबिनमध्ये बोलावतो. ती आत येते. सानिका, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, तो सहज म्हणतो, पण त्याच्या आवाजापेक्षा त्याच्या डोळ्यामधील चमक काहीतरी वेगळंच सांगत होती. सानिका क्षणभर थांबते. खूप प्रश्न मनात येतात, पण ती विचारणं योग्य समजत नाही. ती फक्त मान हलवते. हो सर. आर्यनच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान पसरतो. तो खुश होतो. त्याच्या चेहऱ्यावरील खुशी लपवण्याचा प्रयत्न करूनही लपत नव्हती. दोघेही ऑफिसमधून बाहेर पडतात. आर्यन पुढे जातो. कारजवळ पोहोचतो. तो सानिकासाठी दरवाजा उघडतो. ती क्षणभर थांबते आणि आत बसते. तो दुसऱ्या बाजूनी ड्रायव्हिंग सीटवर बसतो. दार बंद होतं आणि कार सुरू होते. ड्रायव्हिंग करत असताना आर्यन चोरट्या नजरेने मधून सानिकाकडे पाहत असतो. गाडी पुढे सरकते, पण मधून त्याची नजर नकळत सानिकाकडे वळते. ती शांत बसली आहे, खिडकीतून बाहेर पाहत. त्या शांततेतही दोघांच्या मनात वेगळीच घालमेल. थोडं पुढं गेल्यावर आर्यन म्युझिक सिस्टीम चालू करतो. एक जुने रोमॅन्टिक गाणं लागतं. त्या गाण्याने दोघेही गोंधळतात. सानिकाचे डोळे क्षणभर मिटतात. आर्यनचा श्वास थोडा खोल होतो. गाणं संपतं. दुसरं गाणं लागायला लागतं, तसंच रोमॅन्टिक. आर्यनची भुवई किंचित उंचावते. तो पुढचं गाणं बदलतो. पुन्हा तेच. आता मात्र त्याचा संयम सुटतो. तो वैतागून म्युझिक सिस्टीम बंद करतो. कारमध्ये अचानक शांतता पसरते. आर्यनच्या त्या चिडचिडलेल्या हालचाली, गोंधळलेला चेहरा, सगळं सानिका पाहत असते. ती काही बोलत नाही, पण मनोमन हसत असते. ती खिडकीतून बाहेर पाहत राहते, पण मन तिच्या हसण्यात अडकलेलं असतं. गाडी पुढं जात राहते. रात्र हळूहळू गडद होत जाते. आर्यनच्या मनात सरप्राईजची घाई आणि सानिकाच्या मनात वाढत जाणारी उत्सुकता. कुठे जायचं आहे हे तिला माहीत नव्हतं, पण एक गोष्ट नक्की होती. हा प्रवास सामान्य नव्हता. कार हळूहळू एका अनोळखी रस्त्यावर वळते. सानिका आजूबाजूला पाहत असते. हा रस्ता तिला ओळखीचा नव्हता. शहराचा गोंगाट मागे पडत गेला आणि वातावरण हळूच शांत होत गेलं. गाडी थांबते. आर्यन उतरतो. तो सानिकासाठी दरवाजा उघडतो. ती बाहेर पाऊल टाकते आणि थबकते. समोर एक सुंदर शांत जागा, हलकेसे पिवसर लाईट, लांब झाडांमध्ये लपलेलं एक एलिगंट रेस्टॉरंट. प्रवेशद्वाराजवळ छोट्या छोट्या लाईट्सनी बनवलेला मार्ग आणि त्या मार्गावर सानिकाचे फोटो, वेगवेगळ्या क्षणांचे. ऑफिसमध्ये फाईल्स हातात धरलेली सानिका, कधी हसताना गंभीर, कधी कामात हरवलेली. ती पुढे एक पाऊल टाकते. आणखीन फोटो. प्रत्येक फोटोखाली एक छोटीशी ओळ. तू बोलत नसतानाही बरंच काही सांगतेस. तुझं हसू माझ्या दिवसाचा सगळ्यात शांत क्षण असतो. तू जवळ असलीस की सगळं सावरल्यासारखं वाटतं. सानिकाच्या डोळ्यात पाणी तरळतं. ती हळूच आर्यनकडे पाहते. तो काही बोलत नाही, फक्त तिच्या प्रतिमेकडे पाहत उभा असतो. वातावरण बोलकं, शांत. ते दोघे आत जातात. एक स्वतंत्र टेबल, खुल्या आकाशाखाली. वर हलकी लाईट्स, आजूबाजूला शांत संगीत आणि टेबलावर छोट्या मेणबत्तीचा प्रकाश. त्या प्रकाशात सानिकाचा चेहरा अजूनच सुंदर दिसतो. आर्यन खुर्ची ओढतो. ती बसते. तो समोर बसतो. क्षणभर दोघेही गप्प. शब्दाशिवाय. वेटर येतो. ऑर्डर दिली जाते.
जेवण येतं पण सानिकाचं लक्ष जेवणापेक्षा आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडं असतं. ती हळू आवाजात विचारते, हे सगळं माझ्यासाठी? आर्यन थोडा थांबतो, मग शांतपणे म्हणतो, हो, आज काही गोष्टी बोलून दाखवायच्या होत्या. सानिका हलकसं हसते. त्या हसण्यात कृतज्ञता होती आणि एक अनामिक ओढही. वातावरणही शांत. रात्रीचं आकाश अजून गडद झालेलं असतं. लाईट्सचा मंद प्रकाश, थंड हवा. सानिका मनातच म्हणते, हे फक्त सरप्राईज नाही, हा कुठेतरी मनाच्या खूप जवळ येणारा क्षण आहे. आर्यन मात्र तिला पाहत विचार करतो, आज पहिला धक्का दिला आहे. डिनर संपल्यानंतरही टेबलवरून दोघे उठत नाहीत. रात्रीचा गारवारा हलकेच वाहतो. मेणबत्तीची ज्योत थरथरते. सानिका शांत पण तिच्या डोळ्यात कुतूहल आहे. आर्यन मात्र अस्वस्थ. तो हातातील ग्लास फिरवत काय राहतो. काहीतरी बोलायचं आहे पण शब्द जुळत नाहीत. सानिका, तो थांबतो. ती त्याच्याकडे पाहते. हा सर. तो हलकसं हसतो. ऑफिसमध्ये तू सगळ्यांशी तशीच असते, शांत, समजूतदार. ती काही बोलत नाही, फक्त ऐकत राहते. कधी कधी वाटतं, तो पुढे म्हणतो, की काही लोक आपल्या आयुष्यात यायला उशीर करतात पण आले की सगळं बदलून टाकतात. सानिकाचं हृदय धडधडतं. मी अनेक लोक गमावले, म्हणूनच मी पटकन काही व्यक्त करत नाही. तो तिच्याकडे पाहतो, पण काही भावना आपोआप जाग्या होतात, त्या थांबवता येत नाहीत. सानिका नकळत हात घट्ट करते. तुझ्याजवळ असताना मला शांत वाटतं. क्षणभर शांतता. ती हळू आवाजात म्हणते, कदाचित मला पण. तो खोल श्वास घेतो. मला काहीही घाई नाही, कुठलीही अपेक्षा नाही, फक्त तुझं मत जाणून घ्यायचं होतं. सानिकाचं हसू हलकं होतं. कधी कधी ती म्हणते, भावना शब्दापेक्षा जास्त स्पष्ट असतात. आर्यन तिच्या डोळ्यात पाहतो. त्या नजरेत नकार नव्हता आणि होकारही नव्हता, फक्त स्वीकृती. ते दोघे उठतात. बाहेर पडताना आर्यन तिला दरवाजा उघडतो. यावेळी दोघांमध्ये अंतर होतं, पण मनातील दरी थोडीशी कमी झाली होती. आर्यन मनात म्हणतो, मी अजून पूर्ण बोललो नाही, पण तिला कळायला सुरुवात झाली आहे. सानिका मात्र मनातच हसते. कधी कधी अर्धवट शब्दही पूर्ण भावना सांगून जातात. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल.